नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे सागर हा मुक्ताला म्हणत असतो की सावनीपुढे मुक्ता तुम्ही आता कोणताही पर्याय शिल्लकच ठेवलेला नाही आहे. आता सावनी काहीही करू शकत नाही. तेव्हा मग आता इथे हे सगळं ऐकून मुक्ताला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. मुक्ता म्हणते, सागर माहीत नाही, परंतु मला खूप भीती वाटते. सुडाने पेटून जर सावनीने आणखी काही करण्याचा प्रयत्न केला तर आपण काय करणार आहोत, असं सागरला आता ती विचारत असते. त्याच वेळेला ती खूप घाबरलेली असते आणि तिच्या डोळ्यामध्ये देखील पाणी आलेलं असतं. कारण इतक्या सगळ्या आनंदाच्या क्षणांमध्ये जर पुन्हा तिने काही केलं तर अशी भीती इथे आता मुक्ताला असते. त्याच वेळेला सागर म्हणतो की मुक्ता, हे बघा, असं कोणत्याही प्रकारचा विचार आता आपल्याला करायचाच नाही आहे. सावनी हे काहीच करणार नाही आहे आणि तुम्ही असे कोणतेही विचार करायचे नाहीत. बघू, डोक्यात ना हे सगळे आता विचार आपण काढून टाकायचे. एक मिनिट मुक्ता, काहीतरी पार्सल आलं आहे, ते आपण आता बघूया. त्यावेळेला सागर हा तिकडे जातो आणि ते पार्सल घेऊन येतो. त्यावेळेला मुक्ता म्हणते की सागर, हे कुठलं पार्सल आहे? तेव्हा सागर म्हणतो की काय माहिती, बघा तुमच्या नावाने आलं आहे पार्सल. तेव्हा मग आता मुक्ता ते पार्सल उघडू लागते आणि म्हणते की नेमकं काय आहे. आणि म्हणूनच त्यातला ती एक डबा उघडते आणि त्या डब्यावर एक चिठ्ठी असते. ती चिठ्ठी पाहते आणि म्हणते की प्रिय मुक्तास, अहो सागर, आईने लिहिले हे पत्र. आणि मग मुक्ता आता आनंदाने अगदी ते पत्र वाचू लागते. त्यामध्ये लिहिलेलं असतं की सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. प्रिय मुक्तास, माझ्या प्रिय लाडक्या मुक्तास, मोठ्यांना नमस्कार, तसेच लहानांना आशीर्वाद. मुक्ता, हे सगळं पत्र आणि हे सगळं लिहिण्यामागचं कारण म्हणजे संक्रांत. आणि यावेळेला सौ मंजू हिच्याकडे आमचा कामाचा वेळ जास्त वाढला आहे आणि तिला जावं लागल्यामुळे आम्हालाही इथे थांबावं लागणार आहे. खरं तर माझी व पुरुची खूप इच्छा होती की आम्ही तिकडे यावं लवकरात लवकर, परंतु काही कारणास्तव आम्हाला तिथे येता येत नाही आहे. आणि तिथे 101मध्ये कधी यावं असं झालं आहे. परंतु मी तिथे नसले तरीही मी स्वहस्ते बनवलेले हे हलव्याचे दागिने तुम्हा सगळ्यांसाठी पाठवत आहे. आणि हे दागिने तू घाल, मला त्याचे फोटो पाठव. आणि कसं आहे ना, यामध्ये तुला आवडतात तशा गुळाच्या पोळ्या देखील दिल्या आहेत तुम्हा सर्वांसाठी. म्हणूनच तिथे मी असेल असं सगळ्यांना वाटत राहील. त्यावेळेला मग आता हे ऐकल्यानंतर सागर म्हणतो की काय, तुमच्या आईने कशी चिठ्ठी लिहिली ही? नाही म्हणजे लहानपणी आपल्याला चिठ्ठी लिहायला शिकवायचे ना, अगदी तशीच चिठ्ठी ही लिहिलेली आहे. बघा ना किती व्यवस्थितपणे. आजकालच्या काळात अशी चिठ्ठी कोण लिहितं? तेव्हा मग मुक्ता म्हणते की लिहिते ना, माझी आई, माझी आई अशी चिठ्ठी लिहिते, असं म्हणून आता मुक्ता हसत असते. तेव्हा सागर म्हणतो की बघूया काय आहे. मग आता मुक्ता म्हणते की चला आपण हे पार्सल उघडूया. आणि ती डब्बा उघडते आणि म्हणते की बघितलं सागर, सगळं कसं शिस्तीशीरपणे ठेवलेलं आहे आणि सगळ्यासाठी एक एक दिलेलं आहे. हे आपल्या लाडक्या सईमाऊसाठी. सागर, तुमच्यासाठी पण हे आहे. तेव्हा मग सागर पण खुश होतो. आणि मग मुक्ता एक एक हे बॉक्समधलं ते पाकिट उघडून दाखवत असते. आणि सागरच्या नावाचं जे असतं ते ती उघडते आणि म्हणते की सागर, हे बघा किती सुंदर आहे हे सगळं. म्हणूनच आता सागरला ती म्हणते की थांबा, हे तुम्हाला मी घालू का? तेव्हा सागर म्हणतो की हो ठीक आहे, घाला. आणि नंतर मग आता इथे सागर हा मुक्ताला ते घालायला सांगतो आणि मुक्ता देखील छान असा तयार केलेला, म्हणजेच आपल्या आईने तयार केलेला दागिना त्याच्या गळ्यामध्ये घालते. आणि ते पाहून त्याला खूप आनंद होतो. मुक्ता म्हणते की खरंच खूप सुंदर दिसतंय ना हे. त्यावेळेला सागर म्हणतो की मुक्ता, चला चला इथे बसा तुम्ही, आता हे तुमच्या नावचं आहे, सगळं तुम्हाला घालायचं आहे. मग आता मुक्ता म्हणते की सागर, तेव्हा तो म्हणतो की हो अहो, असं काय करताय, आपल्याला फोटो पाठवायचे आहेत ना आईला, मग चला लवकर. असं म्हणून आता तो मुक्ताला त्याच्यातला एक एक दागिना घालू लागतो. सुरुवातीला आता मुक्ताला तो त्याच्यामधली बांगडी काढतो आणि ती हलव्याची बांगडी घालू लागतो. आणि त्यानंतर मुक्तासाठी सगळा काही सुंदर असा साजशृंगार तिने दिलेला असतो. आणि मुक्ताला तो स्वतःच्या हाताने ते सगळे दागिने आता घालत असतो. आणि ते पाहून तिला खूपच छान वाटत असतं. नंतर आता वेळ येते ते म्हणजे त्या मोठ्या हाराची. आता तो मोठा हार देखील सागर मुक्ताच्या गळ्यामध्ये घालतो. तो हारही खूपच सुंदर असतो आणि मुक्ताच्या गळ्यामध्ये तो अगदी शोभून दिसत असतो. सागर आता मुक्ताला तिथूनच आरशातून बघत असतो. ती आणखी सुंदर दिसत चाललेली असते. जसा एक एक दागिना तसा आणखी मुक्ता आणखीन सुंदर दिसत असते. त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताकडे मागून बघत असतो आणि तिचं जे काही सौंदर्य आहे ते मागूनच बघून, आरशात बघून तो निहाळत असतो. आणि या सगळ्यांनी मुक्ता देखील खूप खुश होते. त्यानंतर आता सागर हे तिला ठुशीसारखं हलव्याचा एक दागिना असतो तो दागिना घालतो. आणि हे पाहिल्यानंतर आता इथे मुक्ता लाजते आणि ती आरशात बघूनच इथे खुश होत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं
इकडे सागर हा तिला ते हलव्याचं तयार केलेलं सुंदर असं छोटूसं नाजूक मंगळसूत्र देखील घालतो आणि ते घातल्यानंतर इथे मुक्ता आणखीनच खुश होते. जसे प्रत्येक दागिने मुक्ताच्या अंगावर जातात तसे मुक्ताचे रूपच आणखी खुलून येत असते आणि हे सगळं सागर बघतो आणि प्रत्येक दागिन्यागणिक सागर आता मुक्ताकडे आणखीनच प्रेमाने बघत चाललेला असतो. आणि हे सगळं होत असताना आता इथे सागर हा मुक्ताच्या कानामध्ये ते हलव्याचे जे काही कानातले डूल असतात ते घालतो आणि त्यानंतर ते घातल्यानंतर आता मागून जी माळ असते ती केसांमध्ये घालतो. आता अशा प्रकारे सागरने अगदी व्यवस्थितशीरपणे सगळे दागिने हे मुक्ताला चढवलेले असतात आणि हे पाहून सागर आता खूपच खुश होतो आणि मुक्ताला खुणावतो की खरंच खूप सुंदर दिसताय तुम्ही. त्यावेळेला आता इथे मुक्ता देखील लाजत असते आणि सागरकडे बघत असते. त्यानंतर आता बाजूबंद सागर हा मुक्ताच्या हातामध्ये ते तयार केलेलं बाजूबंद देखील घालतो आणि ते पाहिल्यावर मुक्ताला खूपच आनंद येतो आणि ती त्याच्याकडे अगदी खुलून बघत असते. आणि नंतर सुरुवातीला झाल्यानंतर अगदी शेवट येतो तो म्हणजे नथीचा. आता मुक्ता ती हलव्याची नथ देखील नाकामध्ये घालते आणि हे पाहिल्यानंतर सागर आता तिला खुणावतो की छान, खूपच सुंदर दिसताय तुम्ही. आणि नंतर कंबरपट्टा तो देखील ती घालते. तेवढ्यातच इथे आता सईमाऊ येते. सईमाऊ पप्पा पप्पा असा आवाज देते ते. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की हे बघ सईमाऊ, आपल्या आजीने काय पाठवलेले आहे आपल्याला, हे बघ. तेव्हा ती म्हणते की मुक्ताई, तू खूपच सुंदर दिसतेस गं. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की हे बघ सईमाऊ, तुला आजीने देखील पाठवलेलं आहे. असं म्हणून आता तिच्या गळ्यामध्ये ती तो हलव्याचा दागिना घालते आणि ती आरशामध्ये बघायला सांगते. त्याच वेळेला सागर आणि मुक्ता दोघंजणही आपल्या लाडक्या सईमाऊला गालावर किस करतात. त्यानंतर आता सई म्हणते की थांब मुक्ताई, मी नाही हे जाऊन आजीला दाखवते आणि ती पळत पळत जाते. त्याच वेळेला इथे आता सागर म्हणतो की मुक्ता, खरंच खूप सुंदर दिसताय. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर, आईने ज्या काही गुळाच्या पोळ्या पाठवल्यात ना त्या बाहेर आपण सगळ्यांना देऊया. त्यानिमित्ताने मला असं वाटत राहील की आई इथे समोरच आहे, एकशेकमध्ये माझ्या जवळच आहे, असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला इथे आता सागर हा मुक्ताच्या कपाळावर किस करतो आणि तिच्याकडे बघतच राहतो. मुक्ताचे डोळे आता पाण्याने ओले झालेले असतात आणि आईने पाठवलेल्या दागिन्यामुळे तिला आणखीनच बरं वाटलेलं असतं. तर इथे आपल्याला पाहायला मिळतं की सावनी ही खूपच वैतागलेली असते आणि जो काही डाव मुक्ताने तिच्यावर उलटवलेला असतो त्यामुळे तिला खूपच राग आलेला असतो. मुक्ताने ज्या प्रकारे सावनीचा अपमान केलेला असतो त्यामुळे तिला खूपच राग आलेला असतो. आता ती सावनीला तिने सांगितलेले सगळी वाक्य आठवतात. तिच्या तोंडातच आता सावनीच्या मुक्ताने तिळगुळ कोंबलेला होता आणि मग मुक्ताला ती म्हणते की हा लाडू कशासाठी. तेव्हा मग मुक्ता म्हणालेली असते की हा लाडू म्हणजे तुझ्या आयुष्यातील शेवटचा गोड लाडू असेल, त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये कायम कटू आठवणीच राहणार आहेत. असं म्हणून आता सावनीला तिने खूप बदनाम केलेलं असतं. त्यानंतर तिला आठवतो तो क्षण म्हणजे ज्यावेळेला ती हर्षवर्धन समजून सागरला सगळं काही खरं सांगून बसलेली असते आणि जेव्हा हाऊ डेअर यू असं म्हणून तिने खुर्ची ओढलेली असते त्यावेळेला तिच्यासमोर सागर हा हर्षवर्धनच्या कपड्यांमध्ये उभा असतो. हे पाहिल्यानंतर मात्र इथे आता सावनीला धक्काच बसलेला असतो. सावनी समोरच बघत राहिलेली असते. नंतर तिला मीडिया आल्याचा क्षण आठवतो. सगळ्या मीडियासमोर मुक्ताने कशाप्रकारे तिची बदनामी केलेली असते आणि सगळं सत्य हे सगळ्यांसमोर आणलेलं असतं. हे सगळं काही आता तिला आठवू लागलेलं असतं आणि या सगळ्याच गोष्टींमुळे आता इथे सावनी खूप चिडलेली असते आणि सावनी, मुक्ता, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली, असं म्हणून त्या टेबलवरच्या सगळ्या वस्तू आता खाली ती पाडवू लागलेली असते. तिथे काचेचा ग्लास, त्याचप्रमाणे काही वन पीस वगैरे ठेवलेले असतात ते सगळे काही ती तिथून खाली पाडून टाकत असते आणि म्हणते की नाही मुक्ता, नाही, काही झालं तरीही तुला या सगळ्या खेळामध्ये मी सोडणार नाही, तुला मी बर्बाद केल्याशिवाय शांत बसणार नाही, असं सावनी पुन्हा पुन्हा बोलत असते. ती म्हणते की मुक्ता, तुला काय वाटलं की इतक्या सहजासहजी आदित्यची कस्टडी मी तुला मिळवून देईन? अजिबात नाही. काहीही झालं तरीही आदित्यची कस्टडी ही माझ्याचकडे राहणार आणि मी ती कस्टडी कोणालाही मिळवून देणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये तू माझ्यासमोर मोठी अट निर्माण केलीस ना, परंतु ती अटच मी आता खोडून काढणार आहे. त्याच वेळेला इथे आता सावनी ही खूपच रागामध्ये असते आणि म्हणते की आता मी मुक्ता तुला सोडणार नाही, असं म्हणून तिची खूप चिडचिड होत असते. परंतु ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि सावनी काम डाऊन असं म्हणत असते. त्यानंतर इथे मे आय कमेन असा आवाज येतो. तेव्हा मग ती कमेन असं म्हणते आणि नॉर्मल होते. त्याच वेळेला कल्याणकर वकील आलेले असतात आणि कल्याणकर वकील म्हणतात की मॅडम, तुमचं काम झालेलं आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ना मी सगळे पेपर्स बनवलेत. तुम्ही जशी ॲल्युमिनीची अमाऊंट वगैरे जास्त वाढवून सांगितलीत ना, तशीच अमाऊंट मी वाढवून सांगितली आहे आणि हे त्याचे पेपर्स.
जे काही आपले दुसरे पेपर्स आहेत ना, हे चेंज केलेले आहेत. त्याच वेळेला आता सावनीच्या हातामध्ये तो ते पेपर्स देतो आणि ते पाहिल्यानंतर तिला खूपच चिड येत असते. ती आता ते पेपर्स टराटरा त्याच्या डोळ्यासमोर फाडून टाकते आणि त्याच्या डोळ्यावरच म्हणजेच तोंडावर उधळून लावते. ती म्हणते की आता या पेपर्सचा काहीही उपयोग नाही आहे. ह्या पेपर्सने काही होऊ शकत नाही. तेव्हा मग आता इथे हे ऐकल्यानंतर त्या वकिलाला धक्का बसतो. तो वकील म्हणतो की मॅडम काय झालं नक्की? तेव्हा सावनी म्हणते की हे बघा कल्याणकर, आता याचा काहीच उपयोग नाही. कारण मुक्ता आणि सागरला समजलंय ते अबॉर्शनचे जे काही पेपर्स रेडी केले होते ना, ते सगळे पेपर्स खोटे होते हे त्याला लक्षात आलंय. मग ॲडव्होकेट कल्याणकर म्हणतो की याचा अर्थ मॅडम मग आता आपण काहीच करू शकत नाही. ही केस आता आपली वीक पडलेली आहे. आपण आता जिंकू शकणारच नाही, असं तो वकील आता म्हणायला लागतो. त्याच वेळेला आता सावनी म्हणते की नाही, अजिबात नाही. मी हरणार नाही. मी काही करून हरू शकणार नाही. तुम्ही मला ओळखत नाही आहे. सावनी म्हणतात मला सावनी. मी कधीही हरू शकत नाही. असं आता इथे सावनी ही त्या कल्याणकरला बोलून दाखवत असते आणि नंतर म्हणते की तुमचं काम आता झालेलं आहे. तुम्ही निघू शकता. या तुम्ही. असं म्हणून ती त्याला आता रागाने जायला सांगते आणि त्यानंतर ॲडव्होकेट कल्याणकर देखील गुपचूप तिकडून निघून जातो. आणि सावनीला मात्र आता इथे टेन्शन आलेलं असतं की पुढे काय करायचं आहे, कारण तिच्याबरोबर कोणीही नसतं. आणि हर्षवर्धननेही ऐनवेळेला माती खाल्ल्यामुळे सावनीच्या डोक्याला आता खूप मोठा ताप होऊन बसलेला असतो. तर इकडे आपली सईमाऊ ही आजी आजी करत इंद्राकडे धावत येते आणि इंद्रा म्हणते की काय गं सईबाला? तेव्हा ती म्हणते की आजी हे बघ किती छान आहे हे. अगं हा दागिना ना मला आजीने पाठवला आहे, माधवी आजीने. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर इंद्रा म्हणते की काय? अगं किती सुंदर दिसतोय हा दागिना. असं म्हणून आता ती तिच्या नजर काढत असते आणि म्हणते की किती सुंदर दिसते माझी सईमाऊ. तेवढ्यातच समोर आता मुक्ता देखील आलेली असते आणि मुक्ता देखील छान हलव्याचे दागिने घालून बघत असते. तेव्हा इथे लकी मात्र त्या गुळाच्या पोळ्या पटापट खाऊन टाकत असतो, कारण त्याला त्या खूप आवडत असतात. आता सागर देखील मुक्ताकडे बघत असतो आणि मग इथे मुक्ताला बघतच स्वाती म्हणते की अगं मुक्ता, हे हलव्याचे दागिने ना गं, बरोबर की नाही? तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो, आईने बनवून पाठवले ते. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की अगं हलव्याचे दागिने म्हणजे काय, हलव्यावाल्याकडनं घेतात का हे? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की नाही मम्मी, हलव्यावाल्याकडून नाही घेत. काय असतं ना, आपलं जे काही साखर असते ना, खड्याची साखर, तेव्हा त्याच्यापासून हे दागिने बनवतात. म्हणजे संक्रांतीला ना आमच्याकडे हे दागिने असे घालतात, हलव्याचे दागिने म्हणून. आता मुक्ताला इंद्रा म्हणते की होय गं, खरंच छान छान. बरं अगं 101 वाली कशी आहे? नाही म्हणजे बरेच दिवस झाली तिची बडबड ऐकली नाही ना, म्हणूनच मला तिची आठवण आली. कशी आहे 101 वाली? तिकडे मजेत आहे ना? असं आता इंद्रा विचारत असते. त्याच वेळेला आता सगळेजण इंद्राच्या त्या बोलण्यावर हसायला लागतात. स्वाती म्हणते की मम्मी अगं काय तू पण? त्यावेळेला मग ती म्हणते की नाही गं मुक्ता, हे दागिने ना खरंच खूप सुंदर दिसत आहेत. त्याच वेळेला आता इथे इंद्रा म्हणते की बरं ठीक आहे, खरंच खूप सुंदर. सागऱ्या, अरे तुला पण दिलंय, खूप सुंदर दिसते, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणते की हो मम्मी, काळजी करू नका. आई अगदी व्यवस्थित आहे. तिने आपल्या सगळ्यांसाठी छान असा खाऊ पण पाठवलाय, गुळाच्या पोळ्या. त्याच वेळेला लक्की म्हणतो की हो हो, त्या काय माझ्याकडे चालूच आहेत त्या. आणि मग मुक्ताला आता लक्की म्हणतो की वहिनी चल आता आपण ना छान सेल्फी काढूया. आता मुक्ता आणि सई असताना बाजूला इंद्रा उभी असते. आता इंद्रा म्हणते की मी पण येते. तेव्हा लक्की म्हणतो की अगं मम्मी ये ना लवकर. आणि मग इंद्रा स्वातीला पण बोलवते आणि ते आता सगळेजण आपला सेल्फी काढत असतात. आणि लक्की आता म्हणतो की पोस्ट चेंज, आता दुसरी पोस्ट चेंज करा. त्याच वेळेला इथे आता हे सगळे फोटोज चालू असताना वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोजेस आता सगळेजण देत असतात. मात्र सागर त्यांच्याकडे बघत असतो. सागरला वाटत असतं की हे फोटो काढतच चालले आहेत, परंतु कोणी मला आवाजच देत नाही आहे. म्हणून ते आता सागरला वेगळंच वाटत असतं. आणि मुक्ता देखील तिथे असते, परंतु मुक्ता पण सागरला आवाज देत नाही. आता सागर हा गुपचूप तिथून उठून निघालेला असतो. तेव्हा मग लकी हा खुणावतो की मुक्ता बहिणी. त्याच वेळेला आता मुक्ता अहो सईचे पप्पा, तुम्ही पण या ना आमच्यासोबत फोटो काढा. असं म्हणून आता सागर हा तिथे येतो आणि लकी हा त्याच्यावर हसायला लागतो. त्याच वेळेला आता सागरला कळतं की हे माझे सगळेजण मस्करी करत आहेत. त्यामुळे आता इथे लकी म्हणतो की ये रे दादूस ये, आणि सगळेजण पोस्ट चेंज करत असतात. त्याच वेळेला आता सागर आणि मुक्ता दोघंही एकमेकांकडेच बघत असतात. त्याच वेळेला आता लकी म्हणतो की अरे हे काय चाललंय काय तुमचं? कॅमेराकडे बघा. असं म्हणून आता सगळेजण हसायला लागतात. आणि फॅमिली टाईम असं म्हणून आता इथे लकी सगळ्यांचेच फोटो काढून घेतो.
आणि मग आता इंद्रा म्हणते की अरे लकी, या तिघांचा पण फोटो काढ रे, मुक्ता, सागर आणि आपले सईमाऊचा. आणि मग तो तिघींचेही फोटो काढत असतो. लकीला आता तिथे गेलेलं पाहून स्वाती म्हणते की ह्या ना तिळाच्या पोळ्या मी लपवूनच ठेवते, नाहीतर हा सगळ्या फस्त करून टाकेल आणि आपल्याला काहीच ठेवणार नाही. म्हणून आता इथे लकी हा फोटो काढत असताना तिथे पोस्ट चेंज असं म्हणत असतो आणि तिघंजणी छान असे फोटो काढत असतात. तेवढ्यातच आता मुक्ता म्हणते की मम्मी, आणि ना मी सागरचे क्लायंट आहेत पारकर साहेब, त्यांना इथे बोलवलेलं आहे आज. तेव्हा मग इंद्रा म्हणते की ठीक आहे ठीक आहे. आणि तेवढ्यातच आता दरवाजा वाजतो आणि म्हणूनच इथे सागर हा उभा असतो. लक्की म्हणतो की थांब दादूस, मी बघतो जाऊन कोण आहे ते. लक्की तिकडे जातो आणि कोण आहे ते बघतो. त्याच वेळेला आता पारकर साहेब आलेले असतात. ते पारकर साहेब आल्याबरोबर सागर म्हणतो की या ना सर, आतमध्ये या. मग आता पारकर साहेब हे सगळ्यांना नमस्कार करत असतात आणि त्यानंतर मग सागर म्हणतो की ही माझी आई आहे. आणि मग तो नमस्ते असं म्हणतो. नंतर हा माझा भाऊ लकी, आणि हिला तर तुम्ही ओळखताच मुक्ता, आणि त्यावेळेला मुक्ता देखील नमस्ते असं म्हणते. आणि सई माऊ हिला देखील ते ओळखतात असं म्हणतात. नंतर आता सागर म्हणतो की या ना बसा असं म्हणून आता सागर हा त्यांना बसायला सांगतो. आणि त्याच वेळेला इथे इंद्रा म्हणते की अगं स्वाते, जा यांच्यासाठी साहेबांसाठी तिळगुळ घेऊन ये असं म्हणून तिला जायला सांगतात. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की तुम्ही तेच ना हो, ज्यांनी माझ्या सागरचा बदनामीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो खोटा व्हिडिओ होता, परंतु माझ्या सागरकडून डील काढून घेतलं होतं. तेव्हा सागर म्हणतो की मम्मी, अहो असं काय म्हणतेस, थांब शांत बस. तेव्हा मग ते पारकर साहेब म्हणतात की नाही नाही, काहीच हरकत नाही, बरोबर म्हणतायत त्या, म्हणजे त्यांचं काही चुकलेलं नाही आहे. ॲक्च्युली मिस्टर सागर, मी याच्यासाठी आज तुमच्या घरी आलेलो आहे की तुमच्याबद्दल मी जो काही व्हिडिओ बघितलेला ना, त्याबद्दल मला खरं तर तुमची माफी मागायची होती. आय एम व्हेरी सॉरी. त्या व्हिडिओला पाहिल्यानंतर मी तुमच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता. परंतु मला हे कळलं की सावनी मॅडमने तुमच्या विरोधात खूप काही खोटं कारस्थान केलं होतं, म्हणजे सगळं काही खोटं बोलले होते, हे मला आता समजलं. शिवाय मी न्यूजवर आताही बघितलं आणि थोडी चौकशी केली, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जे काही त्या बोलल्या ते सगळं खोटं होतं. म्हणूनच मिस्टर सागर, आता मला तुमची माफी मागायची आहे. आणि त्याचबरोबर मला तुम्हाला हे देखील सांगायचं आहे की हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ना, आपण त्या दिवशी प्रेझेंटेशन बघितलेलं, हे कॉन्ट्रॅक्टचं डील मी तुमच्याकडेच देत आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. आता लकी आणि बाकीचे सगळे घरातले जोरजोरात सागरसाठी टाळ्या वाजवू लागतात आणि म्हणतात की अरे वा. त्याच वेळेला आता मुक्ता पण खूप खुश झालेली असते. आपली सई, इंद्रा सगळेजण आनंदात असतात आणि टाळ्या वाजवत असतात. त्याच वेळेला आता इथे आय एम व्हेरी सॉरी असं ते म्हणतात. त्याच वेळेला सागर म्हणतो की थँक्यू सर, परंतु तुम्हाला सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग आता मिस्टर पारकर म्हणतात की तसं नाही, काय ना काही काही वेळेला असं होतं की आपण एका व्यक्तीबद्दल चुकीचा गैरसमज करून घेतो, परंतु एकदा की सत्य बाहेर आलं तर त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीबद्दल खरं काय आहे ते ऐकून घ्यावंच लागतं, खऱ्या काय गोष्टी आहेत ते जाणून घ्याव्याच लागतात. परंतु मी ते समजून घेऊ शकलो नाही, म्हणूनच त्यासाठी मी खरं तर हे सगळं बोलणार होतो. त्यानंतर सागर म्हणतो की थँक्यू सो मच सर. आणि त्याच वेळेला इथे पारकर साहेब म्हणतात की मिस्टर सागर, हे सगळं खरंच खूप सुंदर आहे, तुमचं कुटुंब खूप सुंदर आहे आणि मला खरंच खूप आवडलं. आता सागर म्हणतो की साहेब, इतकी घाई नका ना करू, थांबा. त्याच वेळेला मुक्ता देखील म्हणते की हो सर, मी काय म्हणते, मी सगळ्यांसाठी जेवायला वाढते, तुम्ही पण प्लीज जेवूनच जा ना. तेव्हा मग पारकर साहेब म्हणतात की नाही, काय ना मिसेस कोळी, नंतर कधीतरी, मी पुन्हा नंतर कधीतरी नक्कीच येईन जेवायला. आणि काय मिस्टर सागर यांच्याशी भेट काय आता कायम होतच राहणार आहे. आणि सागर, तुमच्या गळ्यातलं हे फार छान दिसतंय हा. तेव्हा मग इथे आता सागर म्हणतो की हो, म्हणजे यांच्या आईने पाठवलं आहे. मुक्ता म्हणते की हो हो, हे सगळं माझ्या आईने पाठवलं आहे. त्याच वेळेला इथे आता पारकर म्हणतात की हो, खरं तर तुम्ही हे जे सगळं काही आहे एकत्र कुटुंब, म्हणजेच सागर, तुमची आई आणि यांची आई, याचा तुमच्या मागे खंबीर आशीर्वाद आहे, त्याच्यामुळेच तुम्ही तुमच्या मतावर कायम ठाम राहता आणि तुमच्या बिझनेसमध्येही तुमची ग्रोथ होत राहते. असं म्हटल्यावर आता सागर येस सर असं म्हणतो. आणि मग पारकर साहेब म्हणतात की बरं ठीक आहे, मी निघतो. इंद्राचा आशीर्वाद घेऊन तो निघतो आणि म्हणतो की चला मिस्टर सागर, आता काय आपली भेट होतच राहील असं म्हणून तो आता निघतो. त्याच वेळेला पारकर साहेब गेल्यानंतर सागर आता मुक्ताकडे दरवाजात बघत राहतो आणि म्हणतो की मुक्ता, आता काय बोलायचं तुम्हाला, आणखी काही बोलण्यासारखंच नाही आहे घरात, म्हणजे सगळं आयुष्यात जे जे काही चांगलं होतं आहे ना, ते ते फक्त तुमच्यामुळे होतं आहे असं म्हणून आता इथे मुक्ताचं कौतुक तो सगळीकडे करत असतो. आणि त्याच वेळेला स्वाती परत म्हणते की आणि हो, म्हणजे पारकर साहेबांना जाब विचारणाऱ्या मम्मीमुळे पण, आणि कसं तुझ्या क्लायंटला तिने जाब विचारला
त्याच वेळेला आता सागर म्हणतो की हो मम्मी, अगं काय तू पण अशी करतेस. त्याच वेळेला मग मुक्ताला ती म्हणते की इंद्रा, मी बरोबर बोलले की नाही. कारण माझ्या सागऱ्याबद्दल किती गैरसमज करून घेतला होता त्यांनी. मला बोलायचंच होतं ना त्यांना, म्हणून मी बोलले. मी घाबरते की काय, मी बरोबर बोलले. असं आता इथे इंद्रा ही बोलायला लागते. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की हो हो मम्मी, तू बरोबर बोललीस, काहीच नाही, बरोबर तू बरोबर बोललीस, असं म्हणून ती आता तिचं कौतुक करायला लागतो आणि सगळेजण आता खूप हसत असतात. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की स्वामी, भरपूर दिवसानंतर माझ्या घरामध्ये असं हसतं खेळतं आनंदाचं वातावरण आहे. या आनंदाच्या वातावरणाला कोणाचीही नजर नको लागायला आणि या वातावरणाला मी कधीही काहीही होऊ देणार नाही, असं म्हणून आता मुक्ता खुश होत असते आणि घरात सगळेजण अगदी खुश असल्याने मुक्तालाही त्याचा भरपूर आनंद झालेला असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे सावनी ही हर्षशी कॉलवर बोलत असताना हर्षवर्धन हा सावनीला म्हणत असतो की सावनी, एक गोष्ट तू लक्षात ठेव, आदित्य हा तुझ्याकडे असणारा शेवटचा हुकमाचा ऐका आहे. त्यामुळे कधीही तुझ्या तावडीतून त्याला सुटून देऊ नकोस आणि सागरकडे जाऊन देऊ नकोस. नंतर इथे आता मुक्ताही सागरला म्हणत असते की सागर, का माहिती मला असं राहून राहून वाटतंय की सावनी ही आदित्यची कस्टडी आपल्याला देईल का. त्याच वेळेला आता इथे सागर म्हणतो की मुक्ता, तुम्ही काळजी करू नका. काय आहे ना, सावनीला आपण दिलेली ही ऑफर आहे, हे स्वीकारण्याखेरीज दुसरी कुठलेही ऑप्शन तिच्याकडे नाही. म्हणूनच सावनी असं काहीच करू शकणार नाही. आपण जे काही ऑप्शन दिले ना, ते त्याला निवडावेच लागेल, नाहीतर तिची काय वाईट अवस्था होणार आहे हे तिला चांगलंच माहिती. आणि असं म्हणून तो मुक्ताला शांत करत असतो. तर इकडे सावनी मात्र वेगळ्याच आनंदात असते. सावनी म्हणते की मुक्ता, काय करत होतीस तू आणि मला काय बोलून दाखवत होतीस. इथे येऊन मला तिळगुळाचा लाडू भरवत होतीस आणि मला सांगत होतीस की तुमच्या आयुष्यातला हा शेवटचा लाडू आहे. बघ मी काय करते. आनंद तर तेव्हा मला होईल, माझ्या आयुष्यातला तो सोन्याचा दिवस असेल, ज्या दिवशी तू माझ्यासमोर येशील, माझ्यासमोर हात जोडशील, माझ्याकडे भीक मागशील दयेची आणि माझे पाय धरशील ना. तो दिवस माझ्यासाठी अगदी आनंदाचा दिवस असेल आणि त्याच दिवशी मला लॉटरी लागलेली असेल असंच मी समजणार आहे. ज्या दिवशी मुक्ता तू माझ्या पायाशी येशील आणि मुक्ता, तो दिवस लवकरात लवकर येणार आहे. काही झालं तरीही तू माझ्या पायाशी लवकरात लवकर येणार आहे आणि तो दिवस मी लवकरच आणेन माझ्या आयुष्यात, असं सावनी आता बोलून दाखवत असते. आणि हे ऐकल्यानंतर आता इथे सावनी खूपच स्वतःला खुश समजून घेत असते. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.